नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक काही गोष्ट सांगणार आहे की त्याच्यामुळे जे आपण ग्रामीण भागामध्ये शेती करतो, शेतीबरोबर एक जोडधंदा म्हणून आपण पशु उद्योग करतो. म्हणजे पशु उद्योग करतो की ज्याच्यामुळे बा शेतकऱ्यांचं चलन वगैरे सगळं व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला फायदा होत असतो. तर ते सर्व करत असताना आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट येते की बा चला आपण शेती करतो, शेतीबरोबर तरकारी करतो, सगळ्या प्रकारचे पीक घेतो, ऊस घेतो, कांदा घेतो, कापूस घेतो, सोयाबीन घेतो, पण त्याच्याबरोबर पण आपण चला शेती वगैरे करत असताना आपण आपल्या शेतामध्ये असलेले तण असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्याच्यामार्फत आपण पशुपालन पण करू शकतो. मग त्याच्यामध्ये मेंढी पालन असेल किंवा गाईचं पालन असेल किंवा कोंबड्या पालन वगैरे असेल, अशा अनेक प्रकारचे आपण जोडधंदा करत असतो. पण ज्यावेळेस आपण दुग्ध व्यवसाय करण्यासाठी नियोजन करत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये नकळतपणे एक गोष्ट येते की त्यांना खाद्य काय करावा किंवा खाद्य जर केलं आपण तर त्या खाद्यामधून त्यांना कॅल्शियम, प्रोटीन आणि सर्व जीवनसत्व मिळेल की त्याच्यामुळे त्यांची तब्येतही चांगली राहील, लागवडीलाही त्याचा परिणाम चांगल्या प्रकारे होत जाईल आणि दूधही ज्या दूध उत्पन्नासाठी आपण व्यवसाय करतो दूधही चांगल्या मोठ्या प्रमाणात मिळेल. त्यासाठी कोणतं उत्पन्न घेतलं पाहिजे? तर प्रामुख्याने मित्रांनो, आपण त्यांच्यासाठी मका हे अतिशय लाभदायक आहे की मका घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्व तर आहेच आहे, कॅल्शियम पण चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं. तर हे सर्व करत असताना की गायची तब्येत ही छान राहते, लागवडीलाही कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही आणि सर्व हे करत असताना गायीचे दूधही कमीत कमी आपल्याला 2 ते 3 लिटरमध्ये वाढलेले आपल्याला समजून येते. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने जर डोक्यामध्ये विचार जर केला की आपल्या शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय करायचा आहे तर मका ही करणं गरजेचं आहेच आहे. पण मका केल्यानंतर आपण एक गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवा की मका ह्या पिकाबरोबर आपण मका एकदम कापून त्याचा आपण मूर घास पण करू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला गुरांना खाण्यासाठी दुग्ध व्यवसायामध्ये कुठल्या प्रकारचा ताण किंवा त्यांना खाद्यपदार्थामध्ये कुठली अडचण येणार नाही, कमी किंवा टंचाईत भासणार नाही. मग आपण ऊस वगैरे घालतो, पण ऊसानी काय होतं की कधी कधी ती गाई असेल किंवा एखादी पारडी असेल, म्हैस असेल, ती लागवडीला त्रास होऊ देऊ शकतो. आणि ह्या मकाबरोबर आपण अनेक प्रकारचे घास घेऊ शकतो गायींना खाण्यासाठी. त्याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियमचे प्रमाण खूप छान प्रकारे असतं. त्याचबरोबर कडवाळ म्हणजे आपण ज्वारी पेरली जाते त्याच्यासुद्धा कडवाळासाठी ज्वारीसुद्धा घेऊ शकतो. पण आंबवणीसाठी काय घ्यावा म्हणजे हे मका, कडवाळ वगैरे राहायचंच, गवत आहेतच, घास आहेतच. त्याच्याबरोबर शेतकऱ्यांनी गायला पुरवणी म्हणून काय वापरू शकतो? तर प्रामुख्याने भरपूर शेतकरी हत्ती गवत ह्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. अशा प्रकारे हे हत्ती गवत, या हत्ती गवताचा वापर केल्यामुळे काय होतं की खाण्यासाठी कितीही प्रमाणामध्ये अडचण जरी आली तरी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये या हत्ती गवताचा वापर करून त्यांची भूक भागवू शकतो. म्हणजे त्यांच्या पोटामध्ये काहीतरी जातीन उपाशी राहणार नाही किंवा आपल्याला विकत खाद्य घेण्याची गरज पडणार नाही. हे पीक असं आहे हत्ती गवताचं की ते आपण एकदा जरी लावलं तरी ते वर्षानुवर्ष चालतं. ज्याप्रमाणे आपण ऊस हा 3 ते 4 वर्षापर्यंत लागवड करत जातो, तशी याची व्यवस्थित मशागत केली किंवा त्याची खुरपणी केली, त्याला खत पाणी टाकीत गेलो तर ते कमीत कमी 3 ते 4 वर्ष ते हत्ती गवत व्यवस्थित राहू शकतं. नवे तर ते खूप जास्त राहू शकतं. आणि मित्रांनो, दूध वाढीसाठी मी अजून एक तुम्हाला गोष्ट आवर्जून सांगू शकतो की जर ह्या सर्व गोष्टीबरोबर आपल्याला दूध उत्पन्न जर वाढवायचं असेल तर IMC कंपनीचं वीकॅन म्हणून एक प्रोडक्ट आहे, ते तुम्ही 100% वापरा. कारण वीकॅनमध्ये असे प्रोडक्ट आहे की त्याच्यामुळे तुमच्या ह्या गोष्टीमुळे तर दूध वाढणारच आहे, पण वीकॅनमुळे सुद्धा तुमची फॅट, SNF डिग्री आणि गायच्या दुधाची क्वालिटी एकदम वाढणार आहे. आणि हे सर्व करत असताना गायचे दूधही 2 ते 3 लिटरनी पुन्हा वाढण्याची शक्यता जास्त असते. कारण याचा रिझल्ट मी एक शेतकरी म्हणून घेतलेला आहे आणि अन्य शेतकऱ्यांनी सुद्धा घेतलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वीकॅनची पूर्णपणे प्रॉपरली माहिती मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी, जय जवान, जय किसान.